इतिहासाच्या पानांवर रक्ताने लिहिलेली काही नावे आजही वाऱ्याच्या झुळुकीसारखी निनादतात, पण दुर्दैवाने ती सामान्यांच्या विस्मरणात गेलेली असतात। 21 डिसेंबर 1909ची ती रात्र नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये जॅक्सनच्या वधाने साऱ्या ब्रिटिश सत्तेचा पाया हदरला। पिस्तुलातून सुटलेली ती गोळी केवळ एका जुलमी अधिकाऱ्याचा अंत नव्हती, तर ती भारतीय तरुणांच्या धगधगत्या असंतोषाची ठिणगी होती। या क्रांतीच्या महायज्ञात स्वतःच्या प्राणांची समिधा अर्पण करणारा, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहिलेला आणि अभिनव भारत संघटनेचा एक अत्यंत धारदार कणा म्हणजे कृष्णाजी गोपाळ कर्वे। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त या अनामिक नायकाच्या शौर्याला आणि बलिदानाला दिलेला हा एक शब्दरूपी मानाचा मुजरा। नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह आय प्रोडक्शनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। अभिनव भारताचे अनामिक नायक कृष्णाजी गोपाळ कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन। आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांना आदरांजली अर्पण करणार आहोत। कृष्णाजी गोपाळ कर्वे यांचा जन्म 1887 मध्ये नाशिक जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला। त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नाशिकमध्येच पार पडले। लहानपणापासूनच शांत पण अत्यंत विचारी स्वभाव असलेल्या कृष्णाजींच्या मनात देशप्रेमाचे बीज बालपणीच पेरले गेले होते। त्या काळात नाशिक हे क्रांतिकारक हालचालींचे मुख्य केंद्र बनले होते, ज्याचा खोलवर परिणाम कृष्णाजींच्या मनावर झाला। उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला आले आणि तिथेच त्यांचा संपर्क स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांशी आणि अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेशी आला। कृष्णाजी केवळ सभासद राहिले नाहीत, तर ते या संघटनेचे एक खंदे कार्यकर्ते बनले। देशासाठी प्राण अर्पण करणे हे सर्वोच्च कर्तव्य आहे, ही भावना त्यांच्या नसानसात भिनली होती। सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शस्त्रास्त्रे जमवणे आणि तरुणांना संघटित करणे सुरू केले। नाशिकचा तत्कालीन जिल्हाधिकारी AMT जॅक्सन हा भारतीय जनतेवर जुलूम करत होता। त्याने अनेक क्रांतिकारकांना छळले होते आणि बाबाराव सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात त्याचा मोठा वाटा होता। याचा बदला घेण्यासाठी कृष्णाजी कर्वे, अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे यांनी जॅक्सनचा वध करण्याची योजना आखली। या कटाचे मुख्य सूत्रधार कृष्णाजी कर्वेच होते। त्यांनीच अत्यंत गुप्तपणे पिस्तुले मिळवली आणि अनंत कान्हेरे या तरुण मुलाला या मोहिमेसाठी तयार केले। 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये शारदा नाटकाचा प्रयोग सुरू होता। जॅक्सन तिथे येणार असल्याची खात्री होताच योजनेनुसार अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनवर गोळ्या झाडल्या। या ऐतिहासिक घटनेने ब्रिटिश साम्राज्य हादरून गेले। जॅक्सनच्या वधानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली। कृष्णाजी कर्वे यांना अटक करण्यात आली। त्यांच्यावर राजद्रोहाचा आणि हत्येच्या कटाचा खटला भरला गेला। कोर्टातील सुनावणी दरम्यान सुद्धा कृष्णाजींच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता। आम्ही जे केले ते मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी केले, ही त्यांची भूमिका ठाम होती। ब्रिटिश न्यायालयाने कृष्णाजी कर्वे, अनंत कान्हेरे आणि विनायक देशपांडे यांना 19 एप्रिल 1910 रोजी ठाणे मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा सुनावली। त्या दिवशी पहाटे भारत मातेच्या या तिन्ही सुपुत्रांनी हसत हसत फासाला जवळ केले। कृष्णाजी कर्वे यांनी आपल्या बलिदानाने सिद्ध केले की क्रांतीच्या यज्ञात पडलेले नाव जरी अनामिक राहिले तरी त्याचे कार्य अजरामर असते। जय हिंद, वंदे मातरम। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका। क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।